तुमचं सर्वांचं ह्या कडक उन्हामध्ये स्वागत आहे. ह्या कडक उन्हात आम्हाला जाणार आहे आज खांडविले. युवराज दिसला तर मग युवराजला घेतला एकदा खैसून आणि एकदा आबू घराच्या बाहेर निघलो की बंद्याला घेत असतो खैसून. जानले म्हटलं दे भाऊ एकदा आता हे पोतोडी ठेवून तू गाडीवर. आणि सुमितले म्हटलं भाऊ पुऱ्या ताकद न चालते आता गाडी. आणि आजचं ऊन एवढं खतरनाक लागत जाय की पुरं खतरनाक डायरेक्ट. मानेगाव मारला आम्ही टर्न. मग आता तर म्हटलं आपला इलाका आहे. आणि पुढे येऊन तर आमच्या दोघांचा काहीच फायदा नाही झाला, कारण की आम्हाला बेकरी तर काही माहितच नव्हती. म्हटलं आता काही वांधा नाही, आता मालूम पडली आपल्याला बेकरी कुठे आहे. तुम्हाला तर सांगणं मी विसरूनच गेलो की बेकरी मध्ये काय आलो आम्ही. सुमितची ऑर्डरली होती भागवताची पंगत, तर अडी देणं होती रोडग्याची ऑर्डर. आणि हे तर रोडग्याचं पीठ कालायची निंजा टेक्निक होतं येतं. मग अडी पीठगीट ठेवल्यावर मग आम्हाला जाणं होतं असल गावले, काऊन की तोडून बी काहीतरी सामान आणणं होतं. म्हटलं बुलेट असल्यावर काय म्हणा, म्हटलं जडी चालणार असेल तरी झाला म्हटलं. आणि आज होता असलगावचा बाजार, आणि असलगावच्या बाजारात ताप कधी येईल नाही. मग काय लावल्या गाड्या पार्किंगले मग निघलो बाजारात जायसाठी. स्टार्टिंगले जेवढे कपडे होते की म्हटलं हा कपड्याचाच बाजार आहे काय. शंकरा म्हणे की ह्या बाजारात तर म्हणे मी लस खेळेल आहे, आणि एवढ्या एरियामध्ये असलगावचा हा सगळ्यात मोठा बाजार आहे म्हणता. आणि मिरच्या भाजीचं काय काय सामान घेणं होतं हे सुनील दादालेच माहित होतं. आणि बंद्याचं भाऊ ज्याच्या ज्याच्या थैला वाटून दिलं होते. मग यादीतलं पाहून पाहून मग बंद सामान घेणं चालू केलं. आणि पुढे चालून तर शंकरा 10 रुपये किलो नाही मिरची बी केले पाहत जात जाय. आज तर म्हटलं या काकाचं बी दुकान टाकू फेमस करून. मग बंद्याच्या विचार एक एक सामानच होतं हिशात. तर मग बंद्याने एक एक थैली घेऊन घेतली त्याच्या हाती. रस्ता एवढा खतरनाक होता की पाय घसरला की डायरेक्ट डाबरामध्येच पडलं होतं. पण आमचा बाहुबली 3 काल म्हटलं पुढे चालून आपल्याला थंडच पेन आहे म्हटलं. आम्ही घेतला भाऊ 3 लस्स्या. मग एक एक लस्सी आणून मग निघलो घरांगे. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.